मनाली फॅम ट्रिपमध्ये हॉटेल सोबत साईट सीइंग पण होतं. सकाळी ब्रेकफास्टनंतर आम्ही निघालो अटल टनलकडे. या टनलबद्दल खूप ऐकलं होतं की हा साधारण 9 किलोमीटरचा आहे. एंट्री तर केली, पण नंतर असं झालं की हा संपतच नाही आहे. टनलमधून बाहेर पडताच आणखीनच उंच पर्वत आणि त्याच्या शिखरावरती बर्फ दिसत होता. टनल क्रॉस करून थोड्याच वेळात आम्ही पोचलो खोकसरला आणि तिथून सुरू झाली खरी मज्जा. सगळीकडे थंड हवा आणि फुल ऑफ स्नो. इथे आम्ही स्नो ॲक्टिव्हिटीज केल्या आणि ऑनेस्टली बर्फावर ग्लाईड करण्याचा एक्सपिरियन्स खूपच छान होता. युजली बर्फावर ग्लाईड हे टायरमध्ये बसून करतात, पण पहिल्यांदाच आम्ही हा एक्सपिरियन्स विदाऊट टायर घेतला. खोकसरला तुम्ही आलात तर हे नक्की ट्राय करा. दिवसभर ॲडव्हेंचर केल्यानंतर संध्याकाळी आम्ही एक्सपिरियन्स केलं मनालीमधलं एक युनिक अट्रॅक्शन, ते म्हणजे फ्लाय डायनिंग. इमॅजिन करा, 150 फूट हवेत हँगिंग डायनिंग सेटअप, समोर सुंदर व्हॅली, सिनरी आणि त्यासोबत स्नॅक्स आणि ड्रिंक्स. हा फक्त डायनिंग एक्सपिरियन्स नाही तर कम्प्लीट वाईब आहे. स्पेशली सनसेट टायमिंगला हा एक्सपिरियन्स अजूनच छान वाटतो. डिनर वगैरे नाही, पण सॉफ्ट ड्रिंक आणि किंवा टीसाठी हा एक्सपिरियन्स तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण ज्यांना उंचीची भीती आहे त्यांना डिनर थोडंसं जास्त होईल. अशाच रिअल मनाली एक्सपिरियन्सेससाठी फॉलो करा फ्रीडो ट्रिप्सला.